कपडे घाल नको करू आता. हॅलो, तर सर्वात आधी सांगा मी कशी दिसत आहे. कपडे बिपडे पाहू नका, अस्तव्यस्त पडलेले आहेत. ते आहेतच. मी सांगा आधी कशी दिसते कमेंटमध्ये. नंतर पुढची गोष्ट जी असेल ते तर सांगितलंच असेल, लिहिलंच असेल तुम्ही कमेंटमध्ये. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी ही अशी रेडी याच्यामुळे झाली आहे. बघा मी किती छान बँगल्स घातलेत. हे मी इंदोरहून आणले आहेत. तर मी हा व्हिडिओ पण टाकणार की मी इंदोरहून काय काय आणलं होतं. तर मी खरंच स्वस्तामध्ये खूप छान छान वस्तू आणल्यात इंदोरहून. तर मी बर्थडेसाठी चालली आहे म्हणून मी अशी तयार झाली आहे. मी सकाळीच फोटो टाकला बघितला असेल. सिद्धी सिद्धी म्हणजे तुम्ही ब्लॉग कधी बघता माहीत नाही. सिद्धीच्या बर्थडेचा मी टाकला आहे. तर तिच्या बर्थडेसाठीच रेडी झालं मी जायला. आणि हे कपडे यासाठी एवढे मोठे काढून ठेवले का बा काय घालते तो शौर्य मला काही माहिती नाही. त्याचं असं असते मी जे काढते तो त्याच्या दुसरंच काहीतरी काढते, नाही तर मग कधी कधी घालते. पण त्याची पसंत आणि आपली पसंत जरा वेगळी आहे आजकालच्या लेकरांचं. ते आहेच, त्यांना काय आवडते आणि आपल्याला काय दुसरंच आवडते. तर माझे केस थोडे वाढले आहेत हे बघा, दिसत आहेत मागून काचामध्ये, कपाटमध्ये दिसत आहेत. तर मी अशी छान अशी रेडी झाली आणि तो लवकरच मी ब्लॉग घेऊन येणार आहे. मी याच्यावरतून इंदोरवरून काय काय आणलंय आणि किती छान आहे ते कुठं मिळते मी ते पण सांगणार तुम्हाला. जर तुम्ही इंदोरमध्ये जर गेले कधी तर तिथं जा, खूप छान भेटते. हे बघा आता हे एवढ्याच बँगल्स नाही आहेत, अजून आहे याच्यामध्ये. आता हे मी रेड कलरच्या घातल्यात, अशा सेम म्हणजे एकाच याच्यामध्ये आल्या तर अशा सेम हिरव्या आहेत. आणि एक पिवळा कलर आहे सेम, रेड येलो आणि ग्रीन, हे 3 कलर म्हणजे पूर्ण हा जेवढा सट आहे ते 3 वेगवेगळे आहेत म्हणजे. तर ते पूर्ण हा येलो आणि ग्रीन हे तिन्हीही 60 रुपयामध्ये मिळाले. आता तुम्हाला विचार करा, आता जर असं म्हणायला नाही पाहिजे पण हे जर इकडे घेतले तर किती रुपयाला भेटते तुम्हाला माहिती आहे, एवढ्याच फक्त. तर मी याच्यामध्ये ते 3 अजून आहेत, तर पूर्ण सटचा सट आलेला आहे. थांबा मी तुम्हाला थोडंसं दाखवूनच देते, नाहीतर तुम्ही अजून कन्फ्यूज होऊन जासाल की काय सांगू राहिलं. ते बघा हे आहे. तर याच्यामधले मी फक्त रेड कलरच्या घातल्यात. हे पूर्ण होता, हा सटचा सटच होता, तर याच्यामधल्या रेड कलरच्या घातल्यात. आणि हा येलो ग्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा. हे लावलेलं होतं याच्या साईडला, इकडच्या साईडला रेड होत्या आणि इकडच्या साईडला रेड होत्या. मी इकडच्या आणि इकडच्या काढल्या आणि ते एका हातामध्ये घातलेल्या आहेत. तर हे पूर्ण मिळालंय फक्त 60 रुपयामध्ये. खरंच खूप छान बँगल्स आहेत आणि तुटन फुटन याचंही टेन्शन नाही आहे. तर मी पूर्ण ब्लॉगच घेऊन येईन की मी काय काय आणले. मी छान अशी टी शर्ट आणले आहेत, क्रॉप टॉप आणली, नंतर पॅन्ट आणल्या 2, तर ते मी तुम्हाला दाखवते. अजून मंगळसूत्र वगैरे खूप काय आणलंय, तर ते मी तुम्हाला दाखवते. काय रे बेटा, तुझं शर्ट नाही दिसत मला ब्लॅक कलरचं. तर हा माझा सियान असा रेडी झाला, याला ब्लॅक घालायचं होतं बघा. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, ठीक आहे. आधीच उशीर झाला, आम्ही घरून उशिरा निघतो, लवकर तर आम्हाला निघता येत नाही. आणि आम्ही निघलोय घरी निघून तिकडून, तर आमच्या ह्यांचं काही होत नाही. आणि झालं इकडून तिकडून 1000 रुपयाचा आम्हाला पेट्रोल टाकावंच लागते. अगोदर पेट्रोल टाकत नाही मी, वेळ असला तरी पेट्रोल टाकत नाही. कुठं स्कूटीवर कुठं जायचं असलं की नाही, तर जेव्हा निघतो तेव्हा आम्ही पेट्रोल टाकतो, त्याच्या अगोदर नाही. आता पेट्रोल पंपावर आहे, आता पेट्रोल टाकू. आता कधी निघून कधी तिथं पोहोचू. आता ऑलरेडी गावामध्ये बर्थडे आहे, ऑलरेडी 6:15 झाले वाटते, 7 7:30 झाले. आता तुम्ही सांगा तिथं जर गेलं, केक जर कटिंग झाला, होणार तर नाही म्हणा आम्ही गेल्याशिवाय, पण त्यांना किती उशीर होईल हे म्हणते मी. आता आलो आम्ही बाळापूर मध्ये. बर्थडेची तयारी झालेली आहे, पण आम्ही केक कट झालेला नाही. झालं वेळेवर नाही चालू. आम्ही येऊन बसलो बघा स्टेज जवळ.
आणि आम्ही स्टेज आणि डेकोरेशन बघत आहे फक्त. आणि तिकडून बड्डे गर्ल येत आहे बघा. आधी तिथं होती, मी तिला विश केलं आहे. आता तिकडून येत आहे तिच्या मम्मीसोबत. ते तिची मम्मी आहे आणि जे स्टेजवरती होते ते तिचे पप्पा आहेत. बघा जाऊन मागे उभे राहिले. आमचं लक्षच नव्हतं तिच्याकडे, आमचं लक्ष पूर्ण समोरच होतं. तर छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी आणि पहिलाच बड्डे होता तिचा तर बाळापूर गावामध्ये. आणि खरंच खूप छान बड्डे केला. सगळं काही व्यवस्था होती व्यवस्थित, सर्वांना पाहुण्यांसाठी व्यवस्था व्यवस्थित होती. आणि खरंच मला खूप आवडलं. म्हणजे जसा बड्डे केला मला असं वाटलं होतं का बा साधा सिम्पल बड्डे असणार, कारण की आमच्याकडे आम्ही पण जसे आमच्या मुलांचे बड्डे पण आम्ही असेच केले. माझ्या शौर्याचा तरी पहिला बड्डे आम्ही चांगला केला होता, पहिला आणि दुसरा, कारण की शेगावमध्ये होतो आम्ही तेव्हा. नंतर आम्ही वरवटला राहायला गेलो, तिकडे तर आम्ही बड्डेवरचा केक वगैरे आणला की झाला. आता सध्या आम्ही तसेच बड्डे करतो, केक आणतो घरी आणि बस काहीतरी मैत्रिणी वगैरे आणि मुलं छोटे छोटे असा बड्डे कट करतो बघा. मी का बोलत आहे, केक कट करतो आणि बड्डे होऊन जाते. हा बघा मोबाईलसाठी कसा करत होता शौर्य. हे बघा बड्डे गर्ल येऊन बसली, तिचं सुरू होतं हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे तिचं एकटीचंच सुरू होतं, तिकडे गाणे सुरू होते आणि ती टाळ्या वाजवत होती हॅपी बर्थडे टू यू. आणि तिची मम्मी केक कट करायचं म्हणत होती तेव्हा म्हणे मी कट नाही करत, आणि ते हातानं घेऊ दे म्हणे मला. खूप छान तिच्या पप्पांनी केक आणला होता बघा. 3 केक आणले तिच्या पप्पांनी. तिच्या पप्पांचा एवढा जीव आहे तिच्यामध्ये, तिच्या मम्मीपेक्षा जास्त पप्पांचा जीव आहे. आणि हे बघा पाहुणे मंडळी सगळे बसलेत, वाट बघत आहे केक कधी कट होते आणि कधी नाही. कोणी या साईडला आहे, काही त्या साईडला आहेत. म्हणजे खूप सारे पाहुणे मंडळी जमा झाले होते. त्यांनी म्हणजे जेवण वगैरे सर्वच होतं तिथं. तर आता केक कट करायचा टाईम झाला होता. हे बघा शौर्य सियान कसे बसले तिथं. झाला बघा केक वगैरे कट सर्व झालं आहे. आता माझा सियान डान्स करत आहे आणि तिला सर्व गिफ्ट देत होते. मी छान असा ड्रेस घेतला होता तिच्यासाठी, पण तो व्हिडिओ शूटच झाला नाही कारण की मी धावपळीमध्येच गेली, कारण की माझ्यामुळेच तिथं उशीर झाला होता. त्याच्यामुळे मी व्हिडिओ म्हणजे मी ब्लॉग शूट करायला विसरून गेली आणि डायरेक्ट ड्रेस घ्यायला गेली आणि तिथून ड्रेस घेतला आणि मीच तिच्या चेहऱ्याचं उद्घाटन केलं त्याला केक वगैरे लावला. तिची मम्मी नाही म्हणत होती तरी पण मी लावला. आता बर्थडे संपन्न झालेला आहे. आता सुरू झाली जेवणाची तयारी. आता हे पाहुणे मंडळी इथे जेवायला बसले बघा. कुठे दिसून राहिली की नाही माहित नाही, आता अचानक मी दिसून राहिली फक्त. हे दादा हाय, कोणीच नाही, ब्लॉग सुरू आहे. कोण आहे आणि हे बाई जेवण वाढते आता. हे बाई कोण आहे? आजी आहे, आजी बर्थडे गर्लची आजी, बर्थडे गर्लचे पप्पा, बर्थडे गर्लची पप्पाची माय, हे बाबू. आता जेवण वगैरे करून आता 1-2 डान्स तिथं चांगला जबरदस्त असा, नंतर मग घरी जाऊ.
चाची वागारे गोविंद छाती कणखरा चाची वागारे गोविंद छाती कणखरा पोचलो बघा आम्ही घरी. खूप उशीर झाला, 1 वाजले रात्रीचा. आम्ही खूप जास्त डान्स केले, त्याच्यामुळे खूप 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 जास्त थकली. मी तर जास्तच थकली, कारण की माहित आहे मी डान्स जोरात डान्स करते, त्याच्यामुळे मी जोरात डान्स करते, त्याच्यामुळे माझे पाय दुखत आहेत, हातही दुखत आहेत, हातही दुखतात पायासोबत. तर घरी पोचलो आता. आम्ही झोपतो, सकाळी लवकर उठायचं आहे, मुलांचं स्कूल आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.